मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे। कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। वर्सोवा ते भाईंदर दरम्यान उभारल्या जाणाऱ्या या 26.32 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे दक्षिण मुंबई ते भाईंदर या प्रवासाचा कालावधी सध्याचा 90 ते 120 मिनिटांवरून थेट 15 ते 20 मिनिटांवर येणार आहे। पालिकेने तयार केलेल्या प्रकल्पाच्या सद्यस्थितीत अहवालानुसार या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रमुख वैधानिक मंजुरी मिळाल्या असून आता संपूर्ण भर प्रत्यक्ष बांधकामाची गती वाढवण्यावर आणि निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर दिला जाणार आहे। बीएमसी मुख्यालयाच्या नूतनीकरणाचा खर्च वाढत आहे। आणखी 6.83 कोटींचा खर्च आहे। 2023-24 मध्ये पूर्ण झालेल्या कामासाठी 120 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे। मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित 6 मजली इमारतीचे नूतनीकरण 14 वर्ष सुरू होते। 2023-24 मध्ये पूर्ण झालेल्या या कामासाठी 120 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला। मात्र काम पूर्ण होऊन अवघी 2 वर्षे झाली नसतानाही या इमारतीच्या विविध दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामांसाठी आणखी 6.83 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। महापालिकेची विस्तारित इमारत 1960 साली उभारण्यात आली होती। या इमारतीची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम 2014 मध्ये हाती घेण्यात आलंय। मात्र अनेक कामे प्रलंबित राहिल्याने पुन्हा आता डागडुजीची कामे केली जाणार। सांगली, मिरज आणि कुपवाड हे शहर कडकडीत बंद करण्यात आले। वाढीव घरपट्टीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चाचा एल्गार देण्यात आला। महापालिका क्षेत्रातील सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन करतायत। वाढीव घरपट्टीच्या विरोधात महत्वाची अपडेट, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर कडकडीत बंद करण्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।